हॅलो फ्रेंड, चला आज आपण बघूया डोशासोबतची बटाट्याची चटणी. मी बटाटे उकडून घेतले, खुडून मिरची घेतली हिरवी, थोडा कांदा बारीक करून घेतला आहे, थोडा कढीपत्ता घेतला आहे, कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकले, मोहरी टाकली आहे, थोडंसं जिरं घालूयात. ते तडतडलं की त्यामध्ये थोडासा कांदा घालून घेऊयात. छानपैकी कांदा लाल होईपर्यंत थोडासा चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे त्याला. हे बघा, उकडलेले बटाट्याची चटणी खूप छान लागते. आम्ही अशा प्रकारे करतो, तुम्ही कशी करता हे नक्की सांगा. हे बघा, थोडीशी हिरवी मिरची कुडून घेतली आहे, ती चांगल्या प्रकारे परतून घ्यायची. कांदा आणि मिरची छान प्रकारे होऊ द्यायची. हिरव्या मिरचीने खूप छान चव येते उकडलेल्या बटाट्याच्या चटणीला. हे अशा प्रकारे लाल होऊ द्यायचं आहे. त्यात थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्त्याचाही छान वास लागतो चटणीला, छान लागते. तुम्हीही टाकून बघा. हे बघा, अशा प्रकारे कढीपत्ता घातला आहे मी. अशा प्रकारे परतलं आहे ते थोडं लालसर होईपर्यंत. त्यामध्ये थोडीशी आपण हळद घालूया. थोडीशी घरी वाटलेली मस्त जाडसर अशी मिरची घालूया. लाल मिरची घालूया थोडीशी. त्याला चांगल्या प्रकारे थोडंसं परतून घेऊया. कारण आपण मिरची वगैरे छान प्रकारे परतलं तेलामध्ये तर ठसका होत नाही. हे बघा, अशा प्रकारे बटाटे उकडून घेतले, त्याची साल काढून घेतली आहे, ते त्यामध्ये टाकायचे आणि असे छान प्रकारे त्याला हलवून घ्यायचं आहे. आम्ही डोशासोबत अशीच चटणी बनवतो घरी, छान लागते. हे बघा, आपल्याला पाहिजे तेवढं मीठ आपण टाकू शकतो. हे बघा, अशा प्रकारे ही बटाट्याची चटणी होती. त्यामध्ये कोथिंबीर घातली आहे. त्याला परत एकदा छान प्रकारे हलवून घ्यायचं आहे. कारण कढीपत्ताही छान प्रकारे त्यामध्ये कढीपत्ता कोथिंबीर हे छान प्रकारे मिक्स झालं पाहिजे. अशा प्रकारे आपण ती चटणी हलवत राहायची थोडा वेळ. कारण आपण बटाटे उकडून घेतले, जास्त नाही पण शिजू दिली तरी पण चालते, पण अशा प्रकारे थोडंसं हलवून घ्यायचं आहे. चला डोसा बनवूयात. अशा प्रकारे जाळीदार छान कडक असा डोसा बनतो. बघा कशी बबल्स येऊ लागलेत छान प्रकारे. हे बघा कसं जाळीदार दिसतोय डोसा. हे बघा किती छान झालाय.